नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला 36 जिल्ह्यात काय काय होत आहे पाहूया। 36 जिल्हे 72 बातम्या। आम्हाला सगळ्या कामगारांचा प्रश्न सुटावा असं वाटत होतं, मात्र शशांकराव संप ताणत होते, पण आम्ही पाठिंबा काढून घेतला असं वक्तव्य शिवसेनेचे अनिल परब यांनी केलंय। मुंबईत यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते। ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील महिना 7,000 वाढवून येतील त्यांनी पेमेंट स्लिप दाखवावी, मग मी माझे शब्द मागे घेईन असं परब यांनी म्हटलंय। शशांकराव यांनी कामगारांना भडकवण्याचं काम केलं असा आरोप परब यांनी केलाय। डान्सबारवरील जाचाकटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आल्या आहेत आणि परवाने आणि डान्सबार चालवण्याकरता असलेल्या या जाचाकटी रद्द झाल्यात। तसंच बारवालांसाठी 5.5 तासांची वेळ योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। डान्स बार मालकांना पुन्हा परवाने मिळणार आहे। 2005 पासून सरकारकडून नवे परवाने मिळाले नसल्यानं आता पुन्हा नव्या परवान्यांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा डान्स बार सुरू होणार आहेत। दरम्यान बार मालकांनी सीसीटीव्ही लावण्यास विरोध केला होता। यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती। बारमध्ये सीसीटीव्ही लावल्यानं त्याचा परिणाम व्यवसायावर होणार असल्याचं बार मालकांचं म्हणणं होतं। सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राज्याला बंधनकारक असतो आणि त्यामुळे बार डान्स संबंधी जो काही कोर्टानं निर्णय दिलाय त्याची पूर्तता करणं हे माझ्या विभागाचं काम आहे असं दीपक केसरकर म्हणतात। आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो। ऑर्डरची कॉपी अजून हाती आली नसल्यानं कोणत्याही मुद्द्यावर कोर्टात जाण्याचा विचार केलेला नाही असं आहार संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वप्पा शेट्टी यांनी म्हटलंय। राज्य सरकार पुन्हा एकदा डान्स बार संबंधी न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडलेलं आहे आणि या निर्णयामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांची चिंता वाटते असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय। सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारचा 2016चा कायदा रद्द करून डान्स बार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिला आणि हा निर्णय महाराष्ट्राकरता काळा दिवस असल्याचं मत आर पाटील फाउंडेशनचे सदस्य विनोद पाटील यांनी व्यक्त केलंय। डान्स बार संदर्भात निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून डान्स बार समाजासाठी घातक असल्याचं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं। तसंच हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठीचं काम आबांनी केल्याचं सुद्धा चित्रा वाघ म्हणतात। डान्स बार सुरू होणं म्हणजे सरकारचं अपयश असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तसंच सरकारची भूमिका प्रामाणिक नसल्याचा आरोप विखे पाटील करतात। डान्स बार संबंधी न्यायालयानं दिलेला निर्णय हा संमिश्र असल्याचं मत महाराष्ट्र सरकारचे वकील निशांत कातनेश्वरकर यांनी व्यक्त केलंय। डान्स बार संबंधी निर्णय उशिरा झाला असला तरी बार मालांना अखेर दिलासा मिळालाय अशी भावना सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केली आहे। तसंच डान्स बारमुळे नाही तर सोशल मीडियामुळे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं वर्षा काळे म्हणतात। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल झालं नाहीये। दुसऱ्या राज्यांवरील तपासावर अवलंबून राहणं लाजिरवाणं असल्याचं मुंबई हायकोर्टानं सीबीआयला खडसावलंय। दुष्काळग्रस्तांच्या बाजूने आता मनसे उभी राहिली असून जर 8 दिवसात दुष्काळाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर कोर्टात जाणार असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं। मुंबईत आयोजित दुष्काळ प्रश्नी मनसेनं पत्रकार परिषद घेतली होती। बस आणि ट्रक अपघातात मृत झालेल्या वनपाल प्रकाश अंबादे यांच्या आंदोलनास्थळी जाण्यापासून माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पोलिसांनी रोखलंय। पोलिसांनी आंदोलनस्थळी जाण्यापासून अडवल्याच्या विरोधात माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अडवणूक केलेल्या ठिकाणीच आंदोलन सुरू केलं। यावेळी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आत्राम करतात। पुण्यातल्या साखर आयुक्तालयात माजलगाव तालुक्यातील 3 साखर कारखान्यांनी एफआरपी न दिल्यामुळे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन सुरू आहे। मागील 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। अहमदनगरमध्ये चारा छावण्या सुरू करण्याकरता शेतकरी आक्रमक झालेत। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात सरकारनं दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। बनावट कर्ज उचलल्याचा गुन्हा दाखल असतानाच बँक शेतकऱ्यांना कर्ज उचलल्याच्या नोटिसा पाठवत असल्यानं शेतकरी पार चक्रावून गेले आहेत। गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडकडून उसाला 2,500 रुपये दर देतो।
म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला, मात्र फॅक्टरीतून केवळ 1800 रुपये दरानंच परतावा आल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. 48 लोकसभा मतदारसंघात भाजपाची तयारी सुरू असून युती झाल्यास मित्रपक्षाला जागा सोडणार आहे, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील आढावा पार पडला आणि यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. 450 रुपये क्विंटल कांद्याचा उत्पादित खर्च आहे आणि शेतकऱ्यांना 50 रुपयांचा दर मिळत असेल तर शेतकऱ्यांना ते कसं परवडणार, असा सवाल यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार करतायत. माझ्या विरोधात जाणीवपूर्वक कट कारस्थान केलं जात असून 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळतं, मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं, असा आरोप अण्णाभाऊ साठे घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम यांनी केला आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या मोरगव्हाण या वाडीतील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. सरकारनं शेतकरी पुरुषोत्तम गरकळ यांची शासकीय दरानं विहिरीत खरेदी केलेली आहे, मात्र वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पाणी देत नसल्यानं गावकऱ्यांनी हा रास्ता रोको केलाय. भाजप शिवसेना युती संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही. युतीसाठी भाजप तयार आहे, मात्र शिवसेना इच्छुक नाही, असं भाजपकडून म्हटलं जात आहे, पसरवलं जात आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ करतायत. सध्याचं सरकार फक्त आश्वासन देणार आहे, आपल्याला कुणी वाली राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी केली आहे. नाशिक शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. नाशिकमध्ये भरवस्तीत 3 खून झालेत. शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही आणि त्यामुळे हे सरकार फक्त आश्वासन देणारं सरकार आहे, अशी टीका अजित पवार करतायत. मनुस्मृतीनं बहुजनांना शिकू दिलं नाही. बहुजनांना जनावरांसारखी वागणूक देणारी मनुस्मृती आम्हाला मान्य नसल्याचं छगन भुजबळांचं वक्तव्य आहे. तसंच धोक्यात असलेलं संविधान वाचवलं पाहिजे, असं वक्तव्य भुजबळांनी केलं. नाशिकच्या निर्धार सभेत भुजबळ बोलत होते. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था युतीची झाली असल्याची टीका भुजबळांनी केली. या सरकारकडून फालतू गोष्टींवर अवास्तव खर्च झाल्याचा आरोप सुद्धा भुजबळ करतात. छगन भुजबळांची सुरक्षा कमी केली आहे असं मला वाटत नसून आवश्यक तेवढी सुरक्षा त्यांना आहे, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या सुरक्षेसंदर्भात म्हटलंय. स्मारकाचं काम होऊ नये ही सरकारची इच्छा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. बातमी पुण्याची. पुण्यात पु ल देशपांडे उद्यानाच्या समोर पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा रो वॉटर बोल नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. तब्बल 2 तास हे पाणी वाहत होतं आणि या प्रकारामुळे रस्त्यावर 4 फूट पाणी काही परिसरात साचलेलं होतं आणि त्यामुळे वाहन चालकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली आहे. पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं असून आता 25 जानेवारीपर्यंत पुणेकरांना 1350 MLD पाणी मिळणार आहे. जलसंपदा अधिकारी आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात कोणतीही पाणी कपात नाही, या संदर्भात महापौर आणि पालकमंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. मुंबईची बातमी आहे. मुंबईत भाज्यांचे दर वाढलेले आहेत. गवार, वांगी, वाटाणा, भेंडी या भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. दुष्काळामुळे भाज्यांची आवक घटली आणि दर मात्र वधारले. विरारमध्ये कण्हेर पोलीस चौकीमध्ये गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागलेली आहे. ही आग कशी लागली अद्यापही अस्पष्ट आहे. या आगीत 100हून अधिक वाहनं जळून खाक झाली आहेत. नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब सुरू करण्यात आलाय आणि या डिफेन्स हबमधून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी तयार होतात आणि असा आशावाद सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उद्या 2 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या दरम्यान 17 किलोमीटरपर्यंत गंठुरी बसवण्याचं काम चालणार आहे आणि त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 या कालावधीत पूर्ण बंद असेल. नाणार प्रकल्पानंतर शिवसेनेनं कोकणातील आणखीन एका मोठ्या प्रकल्पाला विरोध केलाय. राजापूर तालुक्यातल्या आंबोळगड इथं आयलॉग पोर्टर्स या 135 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता विरोध करण्यात येतोय. या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी राहण्याची भीती स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. आयलॉग प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करतानाच आणखीन एक प्रकल्प लोकांवर न लादण्याचा इशारा सेना देत आहे.
कोपर्डी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याआधी तीनही आरोपींनी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नशीबवानचा निर्माता भाऊ कदम यांनी चित्रपटाकरता डोंबिवलीत थिएटर मिळत नसल्याचा आरोप केलाय. मराठीची तिकीटं रद्द करून हिंदी चित्रपटांची तिकीटं लादली असाही आरोप भाऊ कदम करतायत. दाक्षिणात्य चित्रपटाकरता मुंबईत 125 शो अडवण्यात आले असून महाराष्ट्रात मराठी चित्रपटाकरता साधा एक शो रोखू शकत नाही असा आरोप भाऊ कदम यांनी केलाय. वसईच्या गिरीश या गावात एका स्कूटीवरच्या महिलेचा थोडक्यात जीव वाचलाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या महिलेला टेम्पोची धडक लागली आणि त्यामुळे तिचा तोल गेला. घटना सीसीटीव्हीत कैद आहे. टी सिरीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिलेनं यू टर्न घेतलाय. या संदर्भात महिलेनं खोटे आरोप लावल्याचं लेखी पत्र ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलंय. विरारमध्ये हुंड्याच्या मागणीला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. या तरुणीचं 2 दिवसांनी लग्न होणार होतं, मात्र लग्नापूर्वी सासरच्यांकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे तरुणीनं आत्महत्या केली. 19 जानेवारीला रुबिना मोहम्मद मोहसिन सिद्दीकीचं लग्न होणार होतं, मात्र त्याआधीच सासरच्यांकडून 3 लाख हुंड्याची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे तरुणीनं आपलं जीवन संपवलंय. नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुंडांनी रिव्हॉल्व्हर रोखत हल्ला केला. बनावट विदेशी मद्य घेऊन जाणारा ट्रक जो होता त्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत एका आरोपीसह जवळपास 1100 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत जवळ ही घटना घडली आहे. चंद्रपूर शहरातल्या रमाबाई नगर या परिसरात 2 भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सोनू आणि गुड्डू अशी हत्या झालेल्या 2 भावांची नावं आहेत. सोनू आणि गुड्डूचे मारेकरी याच भागातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघा मृतकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून गुन्ह्याचं कारण अस्पष्ट आहे. पांढरकवडा तालुक्यातल्या पाटणबोरीजवळ गोवंश तस्करी करणारा ट्रक जप्त करण्यात आलेला आहे आणि यावेळी ट्रकमधील 50 जनावरांपैकी 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यावेळी चालकांना आरटीओचे बॅरिकेड्स तोडून गोवंश करणारा ट्रक पळवला. दरम्यान पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक सिनेस्टाईल पाठलाग केलेला आहे. पावसाळा संपला तरी बदलापूर स्थानकात चिखल कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. स्थानकातल्या फलटाची उंची वाढवण्याचं काम सुरू असल्यानं सिमेंट टाकल्यामुळे चिखल्याचं साम्राज्य दिसतंय. साताऱ्यात माजी खासदार लक्ष्मण जाधव पाटील यांचं निधन झालं. राष्ट्रवादीच्या पायाभरणीचे लक्ष्मण पाटील हे पहिले खासदार होते. वृद्धापकानं त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वाशिममधल्या श्रीमती साळुंकाबाई राऊत विद्यालय वनोजा इथल्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी श्रमदानातून येडसी गावात सिमेंटच्या पिशव्यात माती भरून बंधारा तयार केलाय. पाणी जवळपास 200 फुटांपर्यंत जमा झालेल्या आणि त्यामुळे या साठलेल्या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगला शेअर होतोय. या फोटोत पंकजा मुंडे रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या दिसतात. बीडच्या आष्टी पाटोदा मतदारसंघात जवळपास 125 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्याकरता त्या दाखल झाल्या होत्या. एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तर जवळपास 14,000 कोटींपर्यंत इमारतीचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात 100 वाघांचा मृत्यू झाला असून 5 वर्षांमध्ये मध्य प्रदेशात एकूण 89 वाघांचा मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रामध्ये 20 आणि कर्नाटकात 14 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 2019 डेडलाईन असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामात आता ब्रिज आडवे आलेत. महामार्गावरील 14 पुलांचा प्रश्न गंभीर बनला आणि त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होणार कसं असा सवाल आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचं काम नागपूरच्या ठेकेदाराला दिलं होतं, मात्र त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागानं टर्मिनेट केलेलं होतं आणि त्यामुळे 40% काम झालेल्या पुलांचं उर्वरित काम कोण करणार असा प्रश्न आहे. मुंबईच्या यादीमध्ये सुमारे 8 ते 9 लाख बोगस मतदार असून बोगस मतदार माफिया टोळ्याही कार्यरत आहेत.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे। आता ई कॉमर्स कंपन्या ड्रोनच्या माध्यमातून ग्राहकांना डिलिव्हरी करणार आहेत। केंद्र सरकारच्या ड्रोन धोरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ड्रोन पायलटच्या नजरेसमोर होण्याची आवश्यकता रद्द होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वी परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि याकरता कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये मिळणारी प्रवेश पत्र कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना द्यावीत अशी सूचना आहे। मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 पुढल्या वर्षापासून पूर्णपणे बंद होणार आहे। प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टनं विंडोज 7चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे।